तर रवींद्र धंगेकर यांच्याकडून व्यावसायिक निलेश नवलखा यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे नुकसान झालं असं या व्हिडिओमध्ये निलेश नवलखा म्हणताना ऐकता येतंय। रवींद्र धंगेकरांसोबतच असल्याचं सुद्धा निलेश नवलखा यात सांगतायत। स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक विक्टिम आहे। जे काही गोष्टी या भाजपच्या नेत्यांनी इथं चालू आहे त्या भाजपला जैन समाजाने भरभरून मतदान केलं आहे। हिमालय जिथे राहतात, सॅलिसबरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो, पर्वतीमध्ये 1 लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते ह्यांना देतात। मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतज्ञ झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावाच लागेल। माझे समर्थन रवी धंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहोळ असो, हिमालय असो यांचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।